हाय नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. काल मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्या खाली भरपूर अशा कमेंट होत्या की ताई गुड न्यूज आहे का, तर लवकर आमच्यासोबत शेअर कर. तर असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. थोडंसं मला वेळ द्या. आता सध्या माझी तब्येत खूप डाऊन आहे आणि घरातली कामं पण माझी तशीच पडले. सकाळी एक मेडिसिन घेऊन मी झोपले होते आणि सगळे बोलतात ना बायकायला घरात काहीच कामं नसतात, तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे टिफिन वगैरे मी द्यायचं बनवून दिलं आणि त्याच्यानंतर इतकं माझ्या घरात पसारा पडलाय ना, ती सगळं मला अजून आवरायचं आहे. तर चला आता न वेळ घालवता मी पण ब्लॉगची सुरुवात करते. तर अशी काही अवस्था माझ्या घरची झालेली आहे. तर बघू शकते किती भांडे पडले. सगळे म्हणतात ना तुम्ही काय करतात दिवसभर, तर ते गेल्यावर पण आपल्याला अशी काही कामं असतात. आणि आज मी फक्त मेडिसिन घेऊन येण्या झोपून गेले होते म्हणून हे असं काही राडा पडलाय आणि हे सगळं काही आता मला आवरायचं आहे. आणि ते पण बोलतात की तुला जसं झालं तसं तू हळूहळू कर, तुला नाही जमतंय तर. म्हणून मी एक तास झोपूनच राहिले, म्हणजे झोपच लागली मला. अजून राजवीरचं सुद्धा आवरायचंय. घरात बघू शकता जिथं बघितलं तिथे नुसतं पसारा दिसतोय. आता हे ना मी 1-1.5 तासात पूर्ण क्लीन करू शकते असं वाटतं मला. तर चला आता न वेळ घालवता मी पण पटापट हे कामाला लागते आणि सगळं आवरून घेते. पहिल्यांदा माझ्या घरात इतकं राडं दिसत असेल तुम्हाला, मी कधीच होऊ देत नाही. पण आज ना म्हणजे कालपासून बरं नव्हतं म्हणून तसलेच ते भांडे कपडे वगैरे पडलेले होते. म्हटलं चला आता बरं वाटते, मेडिसिन वगैरे घेतली आणि कामाची सुद्धा मी ते सुरुवात करायला घेतली. आता खालचे कपडे सुद्धा माझे जे काही धुतले होते ते घड्या मारून सुद्धा ठेवायचे राहिले होते. आणि राजूची बुक्स वगैरे इतके इकडे तिकडे ते पांगून ठेवतो ना, त्यालाच मी आज भरायला लावले. आणि म्हटलं चला मी बाकीचे राहिलेले सगळे कामं आवरून घेते. तरी त्याने पहिले बेडवरचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याने काय केलं होतं, जे काही कपडे वगैरे आहेत ना ते वरून आणून खाली टाकून दिले होते. आता माणसाला इतकं जमत नाही. आपण जर बिमार राहिलो ना तर घराची अवस्था खूप डेंजर होते. आणि राजवीरच्या पप्पाचं म्हणणं असतं की तू जर बिमार राहिली घरात तर आमचं कुठंच मन लागत नाही. ना घरचं काम व्यवस्थित होतंय, ना लेकराचं स्कूल व्यवस्थित होतंय, ना माझं ऑफिसमध्ये मन लागतंय. आता किती म्हटलं तरी असं वाटतंय ना की बिमार असले की काही झालं तर, काही जास्तच वाढलं तर. म्हणून ते बोलतात की तू चांगली राहत जा, तुला जे लागते ते करत जा, जितकं झालं तितकंच करत जा, जास्त हे करू नको, जे झालं ते काम करायचं आणि निवांत राहायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही, असं ते मला नेहमी सांगत असतात. ते म्हणतात तू चांगली राहिली की घरात वेगळी रोनक असते आणि जर तू आथरण धरून घेतलं तर आमचे ना खरंच वेगळंच हाल होतात आणि आम्हाला जेवायला सुद्धा व्यवस्थित भेटत नाही किंवा घरात पण मन लागत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. तर सगळेच माणसाचं तसं असेल. बायकाच्या मागच आपलं घर असतं. जितकं आपण ॲक्टिव्ह असणार, जितकं आपण चांगलं राहणार, तितकं त्याला पण चांगलं वाटतं. आणि एक दिवस जर आपण बिमार पडलो ना तर त्याला पण असं वाटतं की आपण पण बिमारच आहे की काय. घरात इतकं ना म्हणजे वेगळंच होऊन जाते. आणि माझ्या घराची अवस्था सध्या तरी तशीच आहे. सारखं काही ना काही चालू असतं माझं. म्हणून मला ते नेहमी बोलत असतात की तू व्यवस्थित राहत जा, स्वतःकडे लक्ष देत जा, जास्त कामाच्या मागे लागत जाऊ नको. आणि एवढंच ते मला नेहमी बोलतात. आणि आता पण तेच लेक्चर देऊन ते मला गेलेले आहेत की आता पण जास्त धावधाव करू नको, जेवढं झालं तेवढे कर, नाही झालं ते राहू दे, नंतर पण होऊ शकतं. कामाचं काही नाही, फक्त शरीराकडे लक्ष द्यायचं. पण आपल्याला काय मन लागतंय का? इतकं काम पडलेले, इतके भांडे पडलेले, तेच माझ्या डोक्यात फिरते की हे कधी आवरेल आपण. आणि राहिलं प्रश्न ते गुड न्यूजचं, तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल. सध्या तरी मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही, पण पुढच्या मंथमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी सध्या ना खरंच माझीच तब्येत बरी नाही आहे, मला अजिबात बरं वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. पण पुढं मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर इथं हॉलमधलं आवरून घेतलं, त्याच्यानंतर आता किचनमध्ये आले होते. म्हटलं चला अगोदर भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर दुसरे कामं राहिलेले करेल. आता सगळं पसारा असं का पडलंय ते पण सांगते. सकाळी काय झालं, म्हणजे त्याला लवकर जायचं होतं. ते बोलले की टिफिन वगैरे काही बनवू नको, मी तसंच जातोय, आजचे दिवस राहू दे. पण माझं काही मन मानत नाही. मला असं वाटते की टिफिन आपण द्यायलाच पाहिजे. म्हणजे मला जमतच नाही. असं वाटते की आपण दिवसभर घरी आहे, जरी आपण बिमार आहे तरी पण त्याला बाहेरचं खायला जमत नाही, काय नाही. मग ते दिवसभर तसेच राहणार आणि एक दिवस जर त्याने जेवण नाही केलं तर ते लगेच गळून पडतात. म्हणून मी कधीच तसं होऊ देत नाही. जसं झालं तसं माझ्याकडून आहे ना, मी स्वयंपाक किंवा त्याचं टिफिन बनवून देत असते, म्हणजे त्याचं पोट भरेल इतकं. आणि नंतर म्हटलं जाऊ द्या, जे राहिलं ते आपण नंतर करूया. म्हणून किचनवर इतका पसारा पडला होता. घाई मी सकाळी उठले आणि त्याचं बनवून दिलं. त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं मेडिसिन वगैरे घेऊन आपण झोपलो की आपल्याला बरं वाटेल आणि राहिलेले कामं मी नंतर करेल. म्हणून सगळं पसारा तसंच पडला होता. तर म्हटलं चला आता बरं वाटतंय, सगळे कामं आवरून घेते. जे काही शेंगा वगैरे आणले होते मंडीमधून ते पण व्यवस्थित भरून ठेवले. आणि माझ्या फ्रीजमध्ये पण इतकं अस्तव्यस्त झालेलं आहे सगळं, ते पण मला आवरायचं आहे. पण म्हटलं अजून थोडंसं बरं वाटेल ना तेव्हा मी करेल. जे झालं तेवढं आता, जितकं आपल्याला म्हणजे वरती जास्त राहाडा दिसते तेवढंच मी आवरत असते आणि जेवण वगैरे बनवते. म्हणजे खूपच जास्त वीक झाले मी ह्या महिन्यामध्ये. जमायनाच नाही मला कोणतेच कामं किंवा सगळं तसंच पडतंय. नुसतं असं वाटतंय की झोपून राहावं. विकनेस पण इतकं आलंय ना मरणाचं.
तर असो इथे ना सगळे भांडे वगैरे आता बेसिंगमध्ये भरून ठेवले आणि बाकी खालचं जे काही पसारा होता ते सुद्धा आवरून घेतलं. म्हटलं चला आता किचन ओटा घासून घेते. आणि मी काय केलंय, गॅसचं पाईप आहेत ना तो आतमधून होता तो बाहेरून घेतला. आता मी खाली बसून जेवण बनवत असते. खाली ठेवलं की लगेच जेवण बनवून होऊन जातं. उभी राहून बोलले की खूप जास्त आळस येतोय मला आणि जमतच नाही, पाय वगैरे लगेच दुखायला लागतं किंवा गळतात ना, तर असं वाटतं की बसून राहावं. म्हणून मी खाली बसून सगळं जेवण बनवते आणि परत शेगडीवरती ठेवते. आता खाली इतकी जागा नाही तर खालीच मी ठेवलं असतं गॅस. इथे किचन ओटा सुद्धा माझा आता घासून झालं होतं. म्हटलं चला आता राहिलेले भांडे घासायचे होते. खूप मोठे भांडे माझे जमा झालेले होते. पहिल्यांदा मी इतके भरून ठेवले, म्हणजे सकाळपासून जमत नव्हतं म्हणून सगळे भांडे पडलेले माझे. नाहीतर मी किचन ओट्यावर इतकं राडं किंवा घरात इतकं पसारा बोलले तर मला अजिबात जमत नाही. पहिल्यापासून तुम्ही माझे ब्लॉग बघतात, मी किती म्हणजे असं सारखं आवरत असते. मला तुम्ही नेहमी म्हणतात की नुसतं भांडे घासते, नुसतं घरातलं कामं करते. पण काही गोष्टीची आपल्याला सवय असते, ती सवय आपली मोडत नाही. आणि मला असं वाटते की माझी सवय खूप चांगली आहे, नीटनेटकं ठेवणं असं तसं, हे खूप मला आवडते. आणि एक दिवस काय मी तसं आवरलं नाहीत म्हणून माझी घराची अवस्था अशी काही झाली होती. आता वनारकीमध्ये सगळं सामान वगैरे व्यवस्थित बसवणं बोललंय तर खूप नीटनेटकं ठेवावं लागते आणि जिथली वस्तू तिथेच ठेवावं लागते, नाहीतर खूप राडा होऊन जाते आणि आपल्याला वापरायला सुद्धा जागा राहत नाही. तसं मला होऊ द्यायचं नसतं म्हणून मी नेहमी आवरत असते. आणि आता मी सगळं काही क्लीन करून घेतलं आणि राहिले भांडी थोडीशी माझी. पण राजूला जेवायचं होतं, त्याचं स्कूलचं टायमिंग होत होता आणि त्याला नाही जेवायला दिलं की तो तसंच निघून जातोय, म्हणून म्हटलं एकदा त्याला वाढून देते आणि त्याच्यानंतर माझी बाकीचे राहिलेले कामं करेल. आणि आपण बिमार राहिलो की आपले लेकरं आपल्या अवतीभोवतीच फिरत असतात. त्याचं असं म्हणणं होतं की मम्मी तू उठ, तू झोपल्यावर मला पण करमत नाही. पण काय करू, मला थोडंसं हे वाटत होतं म्हणून मी झोपले होते. परत उठले आणि कामाला लागले. माझ्या बाळालाही जेवायला वाढलं आणि आता तोही जेवण करते, तोपर्यंत राहिलेले कामं मी आवरून घेते. त्याच्यानंतर त्यालाही स्कूलमध्ये सोडावं लागते. कसं आपल्यामुळे ना लेकराला त्रास व्हायला नकोय, मी ते बघत असते. पण काय करायचं, थोडंफार होतंच इकडे तिकडे. तरी त्याने सगळे माझे आता भांडे घासून झाले होते. आणि इतके भांडे घासल्यावर आपले सगळे असे शिंतोडे आहेत ना, ते भिंतीवर किंवा नळावर किंवा खाली इतकं राडा होतोय, ते सगळं मला स्वच्छ करायचं असतं. जोपर्यंत माझं बेसिंग किंवा नळ वगैरे स्वच्छ होत नाही तोपर्यंत मला असं वाटते की मी भांडेच घासले नाही आणि खूपच असं वेगळंच दिसतं मला. म्हणून हे स्वच्छ करणं मला खूप गरजेचं वाटतंय. तर सगळं इथं घासून घेतलं. आणि ह्या ताईची कमेंट तुम्ही वाचा, ते काय मला म्हणताय. आता त्याचं म्हणणं होतं की साय काढायला तुझ्याकडे चम्मच नाही का, तर आपण सगळेच कामं चम्मचनं करतोय का, आपल्याला कणिक मळायचं असलं तर आपण चम्मच नसतो कणिक मळतो का, हाताचं काम आहे तर हाताने करावंच लागते. आता मी साय काढलं होतं, आता आपण जर चम्मचनं साय काढलं, ती वरची खाप असते ना ती तुटून जाते किंवा अर्ध अर्ध काढावं लागते. त्याच्यापेक्षा मी हातानं काढते. हाताने तर आपण सगळे कामं करतोय, मग साय काढली तर काय झालं. आणि दुसरं त्याचं म्हणणं आहे की तुझं आयुष्य फक्त मेकअपमध्ये जाणार. आता मी नुसतं मेकअप करते का, माझ्याकडे तर मेकअपचे प्रोडक्ट पण नाही कोणतेच, मला माहिती पण नाही, मी कधीच मेकअप करत नाही. नॉर्मल जशी आहे तशी मी नेहमी तुम्हाला दाखवत असते. नुसतं क्रीम पावडर लावली त्याला मेकअप म्हणतात का. आणि माझं आयुष्य कशात जाणार आहे मला माहिती आहे, माझ्या घरच्यांना माहिती आहे, हे मी काय करते काय नाही करत, कोणते कामं मला येतात कोणते नाही येत, नुसतं मेकअपच येतोय का, नुसतं मेकअपच करत राहते का, ते सगळं त्याला माहिती आहे. ते मला काहीच सांगत नाही. मग तुम्हाला का त्रास होतोय ताई, मी कुठं चुकते तेच मला कळत नाही. न्यूनेटकं राहणं हे मेकअप असतं का, आपण न्यूनेटकं नाही राहू शकत का, नुसतं आपण डायरेक्ट जसं सकाळचं उठलोय तसं दिवसभर राहायचं का, आपण केस वगैरे विंचत नाही का, थोडंफार नॉर्मली मेकअप आपण करत नाही का. कोणत्याच बायका मला तसे दिसत नाही जसं ते सांगताय, नुसतं मेकअप म्हणताय. तर मी जशी नॉर्मल राहतात ना लोक, तशीच मी पण राहते. मला काही वाटत नाही की मी वेगळी राहते म्हणून. असो, सगळ्याचे विचार वेगळे असतात. तुमचं काय मत आहे याच्यावर नक्कीच मला सांगा. मी कुठं चुकते ते पण मला नक्की सांगा, की माझं जास्त मेकअप असतं, दिवसभर मी मेकअपमध्ये राहते का, ते पण मला सांगा प्लीज. म्हणजे मला पण समजलं पाहिजे की मी चुकते. जर मी ह्या गोष्टीमध्ये चुकत असेल ना, तर मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. मला माहिती तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे आहेत, भरपूर मला सपोर्ट करतात. आणि दुसऱ्या म्हणजे याच्यापेक्षा आहे ना, जे मी सोशल मीडियामध्ये म्हणजे यूट्यूब फॅमिली आहेत माझे, त्याच्यासोबत शेअर करत असते, ते मी माझ्या फॅमिलीमध्ये पण शेअर करत नसेल किंवा त्याच्यासोबत पण इतकं बोलत नसेल किंवा त्याच्यासोबत इतकं टाईम देत नसेल जितकं मी तुमच्यासोबत देत असते किंवा तुमच्यासोबत बोलत असते. आणि तुमच्यासोबतच मी जास्त करून राहते. दिवसामधून माझे 2 ब्लॉग असतात, त्याच्यामध्ये एडिटिंग करणं, हे सगळे काही गोष्टी शेअर करणं बोलले तर पूर्ण दिवस जाते. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर असो, इथे ना त्याच्यानंतर सगळे साफसफाई माझी झाली होती, म्हणजे क्लिनिंगचे कामं पूर्ण आवरले होते. माझंही आवरून घेतलं, राजूला स्कूलमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर आता मला जेवायचं होतं. चपाती बनवलेल्या होत्या मी सकाळची, पण ते काय माझी खायची इच्छा नव्हती. मला अजिबात जेवण जात नाही. म्हटलं चला एखादी ज्वारीची भाकरच करते
आणि भेंडीची भाजी, हे दोनच मला खूप आवडते, मी नेहमी बनवत असते. आणि एकच भाकर मला बनवायची होती आणि उभी राहून मला अजिबात जमत नव्हता, म्हणून खाली बसूनच मी व्यवस्थित भाकर थापून घेतली. आणि मला बरेच वेळेस तुम्ही म्हणतात की ताई ताट खाली कापड घेत जा, आणि ह्या वेळेस पण मला घ्यायचं होतं, पण लक्षच राहिलं नाही. म्हटलं जाऊ दे, एकच भाकर करायची आहेत, कशाला जास्त हे करत बसायचं, त्याच्यापेक्षा होऊन गेले. एक भाकरीसाठी तर जास्त वेळ लागत नाही किंवा आपल्याला जास्त काही कसली गरज पण पडत नाही. तर मस्त त्या भाकर थापून झाली होती. म्हटलं चला आता शेकून घेते आणि लगेच जेवायला बसायचं होतं. कपडे धुणं, लादी, हे सगळं काही कामं मी आवरून घेतले होते राजूला स्कूलमध्ये सोडण्याच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर जे वेळ वाचते ना माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी मेकअप नाही करत, मी माझे ब्लॉग एडिटिंग करत असते किंवा मला इतर दुसरे कामं पण असतात. आता दिवसभर आपल्याला घरात किती कामं असतात आपल्या बायकालाच माहिती असतं. नुसतं आपल्याला घरचं सकाळ संध्याकाळचं काम झालं तर सगळं झालं असं नसतं, दुसरे भरपूर असतात. तर इथे रात्रीचं मी दही लावलेलं होतं, तो पण छान जमलेला होता. म्हटलं चला थोडंसं दही पण खाते. आणि भाकर पण माझी छान अशी भाजून झाली होती. आणि भेंडीची भाजी ना सकाळीच मी बनवून घेतली होती, म्हणजे त्याचं टिफिन बनवलं होतं तेव्हाच. मी नेहमी ना माझं जेवण त्याच्यासोबतच बनवत असते, असं दुसरं नाही मी कधीच बनवत. पण आज ना मला ज्वारीची भाकरच खायची होती, म्हटलं चला बनवतेच. आणि मस्त ज्वारीची भाकर आणि भेंडीची भाजी खरंच एक नंबर झाली होती. तर चला आता मी इथंच एंड करते. तर चला बाय.